कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, आम्हाला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोलू काय? बोला की साहेब, तुम्हाला आणि कवापासून परवानगी लागायला लागली. बोलू शकता तुम्ही कवा बी माझ्यासंग. ते आहेच हो, पण तुमची मनस्थिती बरोबर नाही म्हणून म्हणलं. नाही नाही, मनस्थितीला काय धाड भरले. ठीक आहे, मी तुम्ही बोला. आज हिराबाई आलत्या. परत हं. का आता काय भेटले? हल्ली सुनबाईंचे सगळे निरोप त्याच देतात, त्यामुळं भेटीगाठी होत असतात. निरोप काय पाठवलाय आता मास्तर महिने? हेच की आता काय त्या सासरी परत येणार नाही. हा नका येऊ म्हणावं, राहा मग तिकडच. आम्हाला काय फरक पडत नाही म्हणावं. आणि 10 वेळा असलं निरोप पाठवायचं नाटक करू नका म्हणावं. काय ते कंडका पाडून एकदाच मोकळं व्हा. आम्हाला बी त्रास नाही, तुम्हाला बी त्रास नाही. अधिपती, चिडू नका तुम्ही. अहो चिडू नको तर काय करू? लय झालं आता, यांचं अति झालं माहितीये काय साहेब. आता रागवल्या आहेत का नाही त्या? हा, रागवल्या आहेत त्या. आणि खरं सांगू का अधिपती, तुमच्या दोघांमध्ये काही बी प्रॉब्लेम नाही. आमच्यामुळं तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ लागलेत. हा, कशाला आमची बाजू घेताय तुम्ही? का थांबवलं तुम्ही आम्हाला? आम्ही घराबाहेर जात होतो का नाही? आम्ही चाललो होतो वृद्धाश्रमात, का थांबवलं? जाऊ द्यायचं होतं की आम्हाला. हा, तवाच आम्ही घराबाहेर गेलो असतो तर आज सुनबाई या घरात असत्या. आणि आम्ही जरी घराबाहेर गेलो तरी आपल्या नात्यामध्ये काय बी फरक पडणार नाही हो. हा, आपलं नातं एकदम स्ट्रॉंग आहे. पण सुनबाईंना काय आम्ही या घरात न काय तर जाऊ द्या की आम्हाला. हा, तुमच्या दोघांमध्ये आम्हाला यायचं बी नाही अधिपती. खरं सांगतोय, अगदी खरं सांगतोय. तुम्ही का नाही बायकोच्या बाजूने बोलायला पाहिजे, आमच्या नाही. आम्ही काय तुम्हाला जन्म दिला नाही? आम्ही काय तुमची सख्खी आहे नाही? मग कशाला आमची बाजू घेता? अहो, दुनिया असा विचार करत नाही, उलटाच विचार करते. मला दुनियेशी नाही, तुमच्याशी घेणं देणं आहे साहेब. हा, पण म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला अंतर देऊ नका हो. हा, त्यांना घरला परत घेऊन या. पाहिजे तर आम्ही त्यांच्या समोर हात जोडतो, लोटांगण घालतो, पण त्यांना या घरात येऊ दे. त्या एकदा का घरला आल्या की आम्ही घराबाहेर जातो. हा, गर्लफ्रेंड? खरं की काय? हा म्हणजे का मला असू शकत नाही का गर्लफ्रेंड? अरे असू शकते, असायलाच हवी. उलट मग तुला एवढं आश्चर्य का वाटतंय मग त्याचं? नाही नाही, अरे अरे तसं नाही, उलट चांगली गोष्ट आहे, असायलाच हवी. मग एवढं आश्चर्य का वाटलं तुला? अरे आश्चर्य नाही रे, मला आनंद वाटला उलट. अच्छा, आनंद झाला तुला? हो. बर काय मॅड, कोण आहे ती? नाव काय तिचं? कुठे असते? का मी ओळखते का आणि तिला? हो. मी ओळखते? नाही म्हणजे हो म्हणजे हो, नाही 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 नाही. तू कशी ओळखशील ना तिला? काय बोलतोस तू? मला सांग ना. अरे कुठे असते ती? काय करते? तुम्ही भेटलात कसे? तुमचं कसं सुरू झालं? काहीतरी सांग ना मला. म्हणजे ऍक्च्युली फ्रेंड झोन मध्ये आहे मी अजून. फ्रेंड झोन मध्ये ती आहे का तू आहेस? मी तू? मी म्हणजे आम्ही ऍक्च्युली ना एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवू त्याबद्दल जरा सांग ना मला. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा आहे की तिच्याशी कसं बोलावं हे कळत नाहीये मला. काय बोलायचं? म्हणजे मी जे सांगतो ना ते कळतच नाही तिला. अरे देवा, तिला ऐकू येत नाही का? हा अरे काय काही बोलतात का त्या? ही काय मोगलाई लागून गेलीये का? त्या काही म्हणतील आणि आम्ही सहन करू? काय हो हे? गाई ताई सहनच करत आलीये ना. एवढं सगळं झालं तरी ताई फक्त त्यांचीच बाजू घेतीये. तिला असंच वाटत राहतंय की जिजू तिच्यासाठी हे करतील, तिच्यासाठी ते करतील, स्टँड घेतील तिच्यासाठी. पण मला नाही वाटत अधिपती जिजू तिच्यासाठी काहीतरी करतील. अगं, मॅडमचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आई. मी पण चिडून थोडंसं बोलले त्यांना, पण मग त्यांनी मला खूप सुनावलं. बाई म्हणाल्या, आमच्या नादी लागू नका. जो आमच्या नादी लागतो त्याला आम्ही पूर्णपणे संपवतो. असं म्हणाल्या त्या.
हे बघ, अशा बाईपासून आपण 4 हात लांब राहिलेलंच बरं. पण ताईला हे कोण सांगणार आहे? आधीच ती प्रेग्नंट आहे, त्यात तिच्या घरी आहे असं चाललंय सगळं. नाही नाही, आई, विचार कर ना, त्यांना जर कळालं ताई प्रेग्नंट आहे तर काय करतील तिच्या बरोबर? मला असं वाटतं की ताईने तिकडे जायला नाही पाहिजे. ताई आणि तिचं बाळ सेफ नाहीये. विचार करा ना, बाळाला काही झालं तर आपण काय करणार आहे? नाही 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 नाही, आपण असं काही होऊ देणार नाही होता. आणि त्यांचं हे वागणं खपवूनही घेणार नाही आपण. एक्झॅक्टली, माझा हाच मुद्दा आहे. आपण आता ऍक्शन घेतलीच पाहिजे. अगं आई, बाबा, ताई आणि तिचं बाळ दोघेही सेफ नाहीयेत. आपण पोलीस स्टेशनला जाऊन आत्ताच्या आत्ता तक्रार केली पाहिजे. हो, मला करायचीच आहे तक्रार. पण बाबा, ताई कधीच तयार होणार नाही याला. मला काय वाटतं, आपण ताईला न सांगता हे सगळं करूया. ताई सेफ नाहीये, तिचं बाळ सेफ नाहीये. आपल्याला खरंच काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. हो हो, तिला नको सांगायला. अक्षराला कळालं ना तर ती करू देणार नाही आपल्याला तक्रार. बरोबर आहे ग. हा हा, तिच्या आणि तिच्या बाळाच्या सेफ्टीसाठी ना ऍक्शन घ्यावीच लागेल. आता गप्प बसून चालणार नाही. मग बाबा चला, आपण आत्ता जाऊयात पोलीस स्टेशनला. एवढं हसण्यासारखं काय? खरंच फनी आहे जरा. फनी? पण अरे तूच म्हटलास ना की मी तिला काय सांगतोय ते तिला कळत नाही म्हणून. अगं हो, पण याचा अर्थ तिला ऐकू येत नाही असं नाहीये. अच्छा, मग काय? काही नाही. बरं जाऊ दे. ती ती इकडे आहे का तिकडे आहे ते तरी सांग. इकडेच इकडे? इकडेच तिकडेच अशी असेल कुठेतरी. जाऊ दे ना, मी नंतर सांगेन ना. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. तू तुझा वेळ घे. हा म्हणजे, आणि कदाचित या भेटीत सगळं सांगायला जमेलच असं नाही ना. पण तेच तर सांगायला बोलवलंस ना तू इथे. हा, पण थोडासा आईस ब्रेक तर होऊ देत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थँक्यू. थँक्यू. वेलकम सर. प्लीज. सो मग बाकी ठीक. सगळं म्हणजे म्हणजे सगळं ठीक ना? तुझ्या सासरी वगैरे सगळं ठीक ना? हो ठीक आहे. नक्की? तू असं का विचारतोयस? सहज. हे बघ, सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. माझा नवरा जो आहे तो खूप चांगला आहे. त्याचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो. नाही, तू सारखं सारखं विचारतोस ना म्हणून मी तुला सांगतेय. ठीक आहे ठीक आहे, तुझं विचारणं पण बरोबर आहे, कारण तुला काळजी वाटते की मी इतक्या दिवसांनी आलो तर हिचं काय चाललंय वगैरे. पण ठीक आहे, सगळं ठीक आहे. तुला असं वाटत नसेल पण आहे. ओके ओके, गुड. ठीक आहे सगळं. गुड गुड, अंडरस्टूड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.